नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 8 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, तुम्ही सगळे तयार आहात ना आज कीर्तन ऐकायला? अतिशय सुमधुर आणि सुरेख असं कीर्तन झालंय. कीर्तन झाल्यावर उद्या आपल्याला बघायला मिळणार आहे प्रभू श्रीराम यांनी जसा त्यांच्या संसाराचा, त्यांच्या कुटुंबाचा त्याग केला, तसं सायली सुद्धा तिच्या कुटुंबाचा त्याग करायला तयार आहे कुटुंबाच्या आनंदासाठी. पण तेव्हा मात्र रविराज तिला रोखतात. आता हे सगळं कसं झालं, कीर्तन कसं झालं, इतकं श्रवणी आणि सुमधुर कीर्तन ऐकायचं असेल तर आजचा एपिसोड पूर्ण बघायला विसरू नका. तर बघा, सुरुवातीला अर्जुन आणि चैतन्याचा सीन दाखवलाय. आता अर्जुनला टेन्शन आलंय दामिनीचं. चैतन्य म्हणत असतो काहीतरी करून दामिनीला अडवता आलं असतं ना तर बरं झालं असतं त्या साक्षीला भेटण्या वाचून. मग अर्जुन म्हणतो हे पॉसिबल नाहीये रे, एक वकील त्याच्या लॉयरला भेटतोच, पण आपल्याला काहीही चूक करता येणार नाही चैतन्य, कारण आपल्या चुकीचा दामिनी कोर्टात फायदा करू शकते. चैतन्य म्हणतो अर्जुन यार, कितीतरी केसेसवर मी तुला असिस्ट केलंय आतापर्यंत, एवढं पॅनिक घेतलेलं, एवढं टेन्शन घेतलेलं तुला कधीच बघितलं नाही यार मी. अर्जुन म्हणतो अरे दामिनी जरी पैशांसाठी काम करत असली ना तरी ती खूप हुशार आणि जिनियस वकील आहे यार. तर चैतन्य म्हणतो नाही म्हणजे माझा मित्र कोण आहे? अर्जुन सुभेदार आहेस यार तू. अरे अशा 10 दामिन्यांना तू पुरून उरशील, जरा रिलॅक्स हो, इतकं टेन्शन नको घेऊ. मला सांग बरं त्या खानविलकर केसचं कसं झालं? अर्जुन म्हणतो तू मुद्दाम मला डिस्ट्रॅक्ट करतोयस ना चैतन्य. चैतन्य म्हणतो हो रे बाबा, थोडा रिफ्रेश होशील ना, मग चल थोडा विषय बदल बरं. अर्जुन म्हणतो हो तुझं बरोबर आहे, थोडा विषय बदलतो म्हणजे टेन्शन कमी होईल. आणि अर्जुन त्याच्या दुसऱ्या कामाला लागतोय. तर बघा सायलीने कशी प्लॅनिंग केली आहे प्रतिमा आत्यासोबत सगळ्या गोष्टींची. आता रविराज आणि प्रतिमा आत्या दवाखान्यातून आलेत. रविराज प्रतिमा आत्याला सांगत असतात प्रतिमा हे औषध गोळ्या वेळेवर घे आणि ते तुझ्या स्किनसाठी जो मलम दिलाय ना तो व्यवस्थित लावत जा हा, मी आलोच जरा हे ठेवून. तर आता रविराज घरामध्ये गेल्यावर प्रतिमा आत्याला फोन येतो सायलीचा. सायली विचारते प्रतिमा आत्याला कशा आहात तुम्ही प्रतिमा आत्या? प्रतिमा आत्या म्हणतात हो बरी आहे बेटा, तू कशी आहेस, घरी सगळे कसे आहेत? सायली म्हणते हो प्रतिमा आत्या, घरी सगळे मजेत आहेत. आत्या तुमच्याकडे जरा काम होतं म्हणून फोन केला. प्रतिमा आत्या म्हणतात बोल ना सायली. त्यावर सायली म्हणते आज संध्याकाळी सगळ्या सुभेदारांना तुमच्या घरी येण्याचं आमंत्रण द्याल का तुम्ही? नाही मला कल्पना आहे रविराज काकांना हे आवडणार नाही, पण माझ्यासाठी एवढं कराल का? आता प्रतिमा आत्याने मागचा पुढचा विचार न करता लगेच उत्तर दिले हो बेटा करेल ना. अगं मी पूर्णाई आणि बाकी सगळ्यांना फोन करते आणि आमंत्रण देते. सायली म्हणते पण प्रतिमा आत्या मी तुम्हाला असं का करायला सांगतेय, तुम्ही मला विचारलंच नाही. प्रतिमा आत्या म्हणतात तू ठरवलंयस ना बेटा, मग नक्कीच तुझ्यामध्ये चांगला हेतू असणार आणि हे सगळं सगळ्यांच्या भल्यासाठी असणार, मला खात्री आहे. त्यावर सायली म्हणते प्रतिमा आत्या मी येण्याआधी तुम्हाला सगळं सांगेल, फक्त आम्ही जेव्हा येऊ ना तेव्हा रविराज काका घरी असतील तेवढं बघा हं. मग प्रतिमा आत्या म्हणतात हो ठीक आहे ना. सायली म्हणते प्रतिमा आत्या तुमचा माझ्यावरचा विश्वास माझ्यासाठी सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे, माझा हेतू नक्की सफल होईल बघा. प्रतिमा आत्या म्हणतात हो बेटा सगळं तुझ्या मनासारखं होईल. असं म्हणून आता त्यांनी फोन ठेवून दिलाय. सायली खूप एक्सायटेड आहे प्रेक्षकांनो तिच्या या कीर्तनासाठी आणि एवढं सुमधुर कीर्तन दाखवलंय त्यांनी. शेवटपर्यंत आजचा एपिसोड ऐकवायला चुकवायचं नाही, थोडासाही स्किप करायचा नाही आजचा एपिसोड, कारण खरंच सुंदर दाखवलाय. आता दामिनीचा सीन त्यांनी दाखवलाय. दामिनी एकदम ॲटिट्यूडमध्ये पोलीस स्टेशनमध्ये एंट्री घेते आणि दामिनी सोबत महिपत सुद्धा आलाय दामिनीच्याच गाडीत बसून. दामिनी पोलीस स्टेशनला येते आणि आल्या आल्याच ते पोलीस घाबरतात आणि म्हणतात मॅडम तुम्ही प्लीज बसा ना. दामिनी तिथे बसते. आता पोलीस पुढे म्हणणार मॅडम तुम्ही येणार आहात असं. आता लगेच दामिनी म्हणते साक्षी शिकरेच्या सेलवर कोण होती लेडी कॉन्स्टेबल? पोलीस म्हणतात काही प्रॉब्लेम झालाय का मॅडम? आता दामिनी म्हणते तिला आत्ताच्या आत्ता बोलवा. मैपत सॉलिड इम्प्रेस झालाय बरं का दामिनीवर आज. मग दामिनी त्या कॉन्स्टेबलला बोलवायला सांगते. आता ती कॉन्स्टेबल आल्यावर दामिनी तिला फार ओरडते आणि म्हणते काय हो किती वर्ष सर्व्हिसमध्ये आहात तुम्ही? त्या कॉन्स्टेबल म्हणतात ते मॅम ते. आता दामिनी म्हणते तुम्हाला कळत नाही इथल्या कैद्यांशी कसं वागायचं का, सगळेच नियम तुम्ही धाब्यावर बसवलेत? कॉन्स्टेबल म्हणतात मॅम तसं नाही हो. मग पोलीस विचारतात मॅडम नक्की काय झालंय? दामिनी म्हणते माझ्या अशिलाला कसे काय प्रश्न विचारले तुम्ही, त्यांची चौकशी का केलीत तुम्ही? कोण आहेत या? जज आहेत, वकील आहेत, कोण आहेत कोण? साक्षी शिखरेचं इंटरोगेशन तुम्ही कसं काय केलं? त्यावर त्या कॉन्स्टेबल म्हणतात नाही हो मॅडम मी इंटरोगेशन नाही केलं, मी आपलं सहज. त्यावरती ह्या दामिनी म्हणतात सहज साक्षी शिखरेला प्रश्न विचारलेत तुम्ही? नंबर 1 एवढ्या रात्री महिला कैद्याची चौकशी करायची नाही आणि तिची वकील सोबत नसताना नाहीच नाही. नंबर 2
तिला या केसबद्दल वेडेवाकडे प्रश्न विचारून तुम्ही तिचा मानसिक छळ केलाय. आणि नंबर 3, तिच्या तोंडावर पाणी फेकून तुम्ही तिचा शारीरिक छळ सुद्धा केलाय. मैपत सॉलिड खुश झालेला असतो दामिनीवरती. दामिनी पुढे म्हणते, हे सगळं किती बेकायदेशीर आहे हे मी नव्याने सांगायला हवंय का तुम्हाला? काय हो मॅडम, हे सगळं मी तुम्हाला सांगायला हवंय का? कॉन्स्टेबल बिचारी काळी पांढरी झालेली असते आता. पण आता मैपत म्हणतो, मॅडम छळ म्हणजे विचारूच नका. ओ ही हवालदारीन बाई नको नको ते प्रश्न विचारत होती हो माझ्या पोरीला. आणि माझं लेकरू गप गुमान सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत होतं हो. आणि मध्येच काय झालं या बाईला माहित नाही, मध्येच ते खसकन टंबरेल काढलं आणि माझ्या पोरीच्या तोंडावर पाणी मारलं पायांनी. काय करणार माझं लेकरू? पुसायला रुमाल नाही, टावेल नाही. त्यावर दामिनी म्हणते, लेखी तक्रार नोंदवा. हा सगळा छळ तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलाय हे लिहा तिथे. त्यावर मैपत म्हणतो, हो म्हणजे काय, बघितलाय ना मी, बघितलाय. आता मैपत ताबडतोब तिथे तक्रार नोंदवायला बाजूला केलाय बरं का खुर्चीवर. ती कॉन्स्टेबल घाबरते आता आणि म्हणते, मॅडम असं काय करताय हो? अहो माझी नोकरी जाईल ना. त्यावर दामिनी म्हणते, गेली असंच समजायचं. पोलीस डिपार्टमेंट समाजाचं भलं करण्यासाठी असतं. मला अनेक उत्तमोत्तम पोलीस अधिकारी माहिती आहेत. आता एका व्यक्तीमुळे अख्ख्या डिपार्टमेंटचं नाव नको ना खराब व्हायला. आता त्या कॉन्स्टेबल घाबरतात, बिचारे रडायला लागतात. दामिनी म्हणते, काय? आता दामिनी उठून उभी राहते आणि तिला म्हणते, साक्षी शिखरेच्या अंगाला हात लावायच्या आधी विचार करायला हवा. आता तिची ॲडव्होकेट दामिनी देशमुख आहे, त्यामुळे आता सस्पेन्शनला तयार राहायचं. बापरे प्रेक्षकांनो, ॲटिट्यूड आहे या बाईमध्ये. आता दामिनीने डायरेक्ट तिला सस्पेन्शन लेटर दिलाय. आता मैपत म्हणतो, मॅडम लिहिली बरं का मी तक्रार. ते तक्रारीत मी असं लिहिलं की दामिनी आता त्याचं काहीच ऐकत नाही आणि चालली जाते आणि मैपतही तिच्या मागे मागे निघून जातो. हा सीन त्यांनी एवढाच दाखवलाय. तर पुढे बघा, आता या तन्वीबाई आणि कल्पनाबाई बसलेल्या असतात टेबलवर आरामशीर. तेवढ्यात कल्पनाताईंचा फोन वाजतो. कल्पनाताई म्हणतात, अगं बाई, अगं तुझ्या आईचा फोन येतोय तन्वी. लगेच प्रिया म्हणते, माझा फोन लागला नसेल. कल्पनाताई फोन रिसीव्ह करून म्हणतात, अगं प्रतिमा बोल, तन्वीशी बोलायचंय का? कल्पनाताई म्हणतात, नाही ग कल्पना, तुझ्याशीच बोलायला फोन केलाय. खरं तर मी तुम्हाला आमंत्रण द्यायला फोन केलाय. आता कसं ठरलं ना प्रेक्षकांनो, ते बघत राहा पुढे. कल्पनाताई म्हणतात, आमंत्रण कसलं ग? प्रतिमाताई म्हणतात की हो, संध्याकाळी तुम्ही सगळेजण आमच्या घरी या हं. त्यावरती कल्पनाताई म्हणतात, हो अगं तुमच्या घरी पण? प्रतिमा म्हणतात, हो आमच्या घरी यायचंय संध्याकाळी. कल्पनाताई म्हणतात, अगं प्रतिमा पण रविराज भाऊजी चिडले तर? अगं प्रतिमा नको ग, उगाच कशाला आणखीन नवीन वाद. प्रिया हे सगळं ऐकते. प्रतिमा म्हणतात, नाही ग कल्पना, काहीही वाद होणार नाही. मी आहे ना, मी बोलेल रविराजांशी, तुम्ही फक्त या. त्यावर कल्पनाताई म्हणतात, मी बोलते हं पूर्णाईंशी. मग प्रतिमा म्हणतात, अगं बोलले मी पूर्णाईंशी. आधी जरा बिचकल्या पूर्णाई, पण मग तयार झाल्यात त्या यायला. आणि अगं मी अर्जुनला पण फोन करते, तो काही माझा शब्द टाळणार नाही. प्रताप आणि तू या हं. कल्पनाताई म्हणतात, आता पूर्णाई हो म्हटल्यावरती मी काय म्हणणार, येऊच आम्ही नक्की. मग प्रतिमा म्हणतात, तन्वीला पण सांग हं, लवकर या. असं म्हणून आता यांनी फोन ठेवून दिला. आता कल्पनाताईंना टेन्शन आलंय जरा, नेमकं काय चाललंय ते यांना समजेना. प्रिया फोन ठेवल्यावर कल्पनाताईंना विचारते, माझ्या माहेरी जायचंय का आपल्या सगळ्यांना? म्हणजे आपण सगळ्यांनी जायचंय? कल्पनाताई म्हणतात, अगो हो ना, प्रतिमाने त्यासाठीच फोन केला होता. प्रियाला या बाबतीत काहीच माहिती नाहीये, त्यामुळे ती सरप्राईज झाली आहे. प्रिया म्हणते, या सगळ्यासाठी बाबा हो म्हणाले का? कल्पनाताई म्हणतात, अगं म्हणजे बाई मला काही माहिती नाही, पण ती बोलेल असं म्हणाली रविराज भाऊजींशी. प्रतिमाच्या मनात काय चाललंय ना काही कळत नाहीये ग तन्वी. प्रिया विचार करत असते मनात, मलाही कळत नाहीये त्या प्रतिमाच्या अर्ध्या मेंदूत काय शिजतंय कोणास ठाऊक. त्या प्रतिमाने काही घोळ घातला तर? कल्पनाताई म्हणतात, काय ग तन्वी काय झालं? माहेरी जायचा आनंद नाही झाला का तुला? आता ही प्रिया म्हणते, हो अगं नाही म्हणजे झाला ना आई, झाला, खूप आनंद झाला, पण बाबांचा राग गेला असेल का? त्यावर कल्पनाताई म्हणतात, जाऊ दे ग तन्वी, कशाला एवढा विचार करतेस, आपण प्रतिमाने बोलवलंय तर जाऊया. आलेच मी. प्रिया म्हणते, हो हो हरकत नाहीये. आता या दोघीही त्यांच्या खोलीत निघून जातात. सायली तिथे बसूनच हे सगळं ऐकते. हे सगळं सायलीने प्लॅन केलंय हे अजूनपर्यंत कोणालाही कळलेलं नाहीये, पण तिथे गेल्यावर कदाचित कळेलच आणि कळतं सुद्धा. तर इकडे चैतन्याला कळलंय की दामिनीने लेडी कॉन्स्टेबलला धमकवलंय आणि तिची नोकरी घालवली आहे. हे सगळं तो आता अर्जुनला सांगतो. अर्जुन म्हणतो, मला माहित होतं हे असं काही होईल म्हणून. दामिनी आता नक्की असं सिद्ध करणार आहे की साक्षी कशी बिचारी आहे, तिला किती त्रास देतात लोक, सगळं ती कोर्टात सांगणार आहे.
चैतन्य म्हणतो अरे यार या केसवर एवढे वकील आलेत आतापर्यंत, म्हणजे रविराज सर कसे विचार करतात, तो पवार तर काय असाच होता लेचापेचा, पण यार दामिनी म्हणजे बापरे बाप, आपल्याला खरंच जड जाणार आहे रे अर्जुन. आता तेवढ्यात सायलीने अर्जुनला फोन केलाय. अर्जुनला ती म्हणते हॅलो, अहो तुम्हाला प्रतिमात्याचा फोन आला होता का? अर्जुन म्हणतो नाही, काय झालं? त्यावर सायली म्हणते अहो त्यांनी आपल्याला ना आमंत्रण दिलंय त्यांच्या घरी. अर्जुन म्हणतो का, कशाला? सायली म्हणते असं काय करता अहो, आपल्याला कोणी आमंत्रण दिलं तर आपण विचारणार का त्यांना कशाला आमंत्रण दिलंय? पण तुम्हाला माहिती आहे ना सध्या दोन्ही घरामध्ये तणाव आहे, तरी त्यांनी आपल्याला बोलवलंय, आपण जायला हवं ना. अर्जुन म्हणतो येऊ द्या प्रतिमात्याचा फोन मग बघू. सायली म्हणते हे बघा ते काही माहिती नाही मला बघू वगैरे, तुम्ही आता थेट किल्लेदारकडे भेटा बरं मला, आणि तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही मग या तिथे. मग अर्जुन म्हणतो एक मिनिट, तुम्ही मोबाईल लपवताना रिस्क घेतली आहे तशी पुन्हा रिस्क घेतली आहे का? सायली म्हणते नाही नाही अजिबात नाही, विश्वास ठेवा ना माझ्यावर थोडासा. अहो येताना चैतन्य भाऊजींना घेऊन या हं, प्रतिमात्या तसं सांगतीलच तुम्हाला, पण नक्की या, आपण भेटूयात तिकडेच किल्लेदारकडे. अर्जुन म्हणतो बरं येतो मी, बाय. तर प्रेक्षकांनो इथून पुढे तुम्हाला पूर्ण भजन आणि कीर्तन ऐकायला मिळणार आहे. आता बघा हं, या सुभेदारांची एंट्री दाखवली आहे किल्लेदारांच्या घरी. प्रतिमात्या खूप आतुरतेने वाट बघत असतात सुभेदारांची. आल्या आल्या त्यांचं स्वागत होतं, या ना पूर्णाई, केव्हाची वाट बघत होतो आम्ही, या. पूर्णाजीने आल्या आल्या प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीचं दर्शन घेतलंय. मग प्रतिमात्या यांची थोडी सरबराई करतात. बसा ना पूर्णाई, चहा आणू का? मग सुमन विचारते कॉफी आणू का पूर्णाई? मग कोणीच असं नाही नाहीच म्हणतं. मग अर्जुन म्हणतो प्रतिमात्या अगं तू इथे बोलवलंस आम्हाला. मग चैतन्य म्हणतो प्रतिमात्या तुम्ही अर्जुनकडे माझ्यासाठी निरोप पाठवलात, मला खूप छान वाटलं हं. मग प्रतिमात्या सगळ्यांना तिथे बसवणार. तेवढ्यात रविराज सगळ्या सुभेदारांना बघतात आणि त्यांचं डोकं उठतं आणि ते चिडतात, पण ते काही बोलत नाही, जरा शांत बसतात ते, पण चिडलेले असतात. आता प्रिया बघते रविराजांना आणि म्हणते बाबा तुम्ही माझ्याशी काही बोलणार नाही आहात का? खरं तर रविराज या सगळ्यांपासून अनभिज्ञ आहेत, त्यांना माहिती नाहीये प्रतिमात्याने यांना सगळ्यांना बोलवलंय म्हणून. प्रिया म्हणते बाबा इथे मला बोलावं आलं तेव्हा मला वाटलं तुम्ही म्हणजे शांत झाले असाल. त्यावर रविराज म्हणतात प्रतिमा तू आमंत्रण दिलंयस यांना? आता या प्रतिमात्या म्हणतात हो रविराज मीच आमंत्रण दिलंय. रविराजांना जरा रागच आलाय प्रतिमात्याचा, पण ते म्हणतात प्रतिमा आपल्या घरात कोणी यायचं कोणी नाही हे ठरवण्याचा अधिकार तुला आहे, हरकत नाही, पण मी इथे थांबणार नाही. ए नागराज हे बघ प्रतिमाचे सगळे पाहुणे इथून निघून गेल्यावर मला फोन कर, मी जरा बाहेर जाऊन येतोय, नंतरच मी येईल. आता रविराजांनी असं बोलल्यावर हे सगळे सुभेदार जरा ऑकवर्ड फील करतात. आता प्रतिमात्या म्हणतात माझे पाहुणे म्हणजे तुमचे पाहुणे नाही आहेत का? रविराज म्हणतात नाही अजिबात नाही. प्रतिमात्या म्हणतात तरी सुद्धा घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान करणं किल्लेदारांच्या रीतीला धरून नाहीये. रविराज म्हणतात माझ्या मुलीचं परस्पर लग्न लावलंस तेव्हा तू मला विचारलंस का? मग या लोकांना इथे बोलवण्यापूर्वी मला विचारलं होतंस नाही ना प्रतिमा? मग या लोकांचा मान का राखावा याचं एक तरी कारण देशील का तू मला? प्रतिमात्या म्हणतात हो, तुम्ही आत्ता इथे उभं राहून यांचा आदर राखलात तर मला बरं वाटेल. एवढं एक कारण तुमच्यासाठी पुरेसं आहे का? आता रविराज तरीही तिथून निघून जात असतात. तेव्हा प्रतिमात्या म्हणतात माझी शपथ आहे तुम्हाला, थोड्या वेळ तरी थांबा. आता काय बाबा, बायकोने शपथ घातल्यावर रविराजांना ती शपथ थोडीच मोडता येणार होती, त्यामुळे रविराज तिथे नाईलाजास्तव थांबतात. पण अतिशय सुंदर कीर्तन दाखवलंय पुढे प्रेक्षकांनो, माझ्या अंगावर काटा आलाय आज लिटरली. एवढं छान मालिकेमध्ये बघायला मिळतंय, आणखीन काय हवं? आता प्रतिमात्या सगळ्यांना तिथे आनंदाने बसवत. प्रतिमात्या खुश झाल्यात, सगळे माहेरचे त्यांचे तिथे सेटल झाले ना, भारी वाटतंय त्यांना. मग आता रविराज पण बसलेत बरं का तिथे. प्रतिमात्याने सगळ्यांना तिथे आदराने मानात तिथ्य देऊन व्यवस्थित बसवलंय. आता रविराज तिथे बसलेले असताना सगळेजण आता सरप्राईज झालेत की नेमकं काय कार्यक्रम आहे. प्रतिमात्या आता सगळ्यांना सांगतात, पण त्याआधी थोडी चर्चा झाली यांची छोटीशी. आता हे प्रतापराव म्हणतात रविराज तू घरी येऊन गेला हे कळलं मला, त्या दिवशी मी घरी असतो तर काही गोष्टी टळल्या असत्या. खरं तर रविराजांना हा विषय नको. प्रतापराव म्हणतात कदाचित काही गोष्टी टाळता आल्या असत्या ना रविराज, मी घरी असतो तर. आता रविराज म्हणतात अरे माझ्या मुलीचं लग्न टाळता आलं असतं का तुला? आता सगळेच जण जरा टेन्शनमध्ये आहेत. रविराज म्हणतात काय रे टाळलंस का तू ते लग्न? आता प्रिया बघा कशी मान खाली घालून उभी असते. आता अर्जुन म्हणतो ॲक्च्युली सिनियर या दोघांचं लग्न झालं आम्हाला खरंच कोणाला माहिती नव्हतं रे, म्हणजे यांचं लग्न होणार आहे हे सुद्धा माहीत नव्हतं आम्हाला. जेव्हा कळलं ना तेव्हा आम्ही सुद्धा खूप चिडलो होतो, अगदी तुझ्यासारखंच रागवलो होतो आम्ही. पण ठीक आहे ना, जे झालं ते आपण एक्सेप्ट करू सिनियर आणि पुढे जाऊया.
अश्विन येतो आता रविराजांच्या पुढे आणि म्हणतो, काका तू मला माफी मागायची नीट संधी नाही दिली रे, फक्त एकदाच माझी बाजू ऐकून घे ना रे प्लीज. आता रविराज एकही शब्द बोलत नाहीयेत अश्विनशी. शेवटी प्रतिमा त्याला वाटतं की आता जास्ती वाद वाढेल, म्हणून त्या म्हणतात, अश्विन मला असं वाटतंय की हे माझ्या शब्दाखातर थांबलेत, एवढं पुरेसं आहे ना, नाही का, आत्ता पुरे. आता असं म्हणून त्यांनी लगेच सगळं थांबवलंय. प्रतिमा त्या खूप सेन्सिबल आहे प्रेक्षकांनो, एकच वाक्य बोलतात आणि सगळे शांत बसतात. आता प्रतिभा त्या पुढे म्हणतात, आपण सगळे आत्ताच्या क्षणाचा आनंद घेऊयात. कल्पनाताई म्हणतात, अगं प्रतिमा तू आम्हाला इथे का बोलवलंस, याचं कारण नाही सांगितलंस. प्रतिमा त्या म्हणतात, तुम्ही नेहमी म्हणता ना सगळे सणवार सोबत साजरे करायचे, म्हणून म्हणलं आजची रामनवमी सोबत एकत्रच साजरी करूयात. सुमन म्हणते, वहिनींनी ना खास तयारी केली आहे. काय तयारी आहे काय नाही ते काही मला माहिती नाही बाई, पण सरप्राईज आहे तुम्हा सगळ्यांसाठी. आता प्रिया सुद्धा सरप्राईज झाली आहे, नेमकं काय आहे. आता उत्कंठ शिगेला लागली आहे यांची. नागराज म्हणतो, माझ्यासाठी सुद्धा सरप्राईजच आहे. मग प्रतिमा त्या म्हणतात, सांगते सगळं सांग. पूर्णाई, त्या दिवशी तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुम्ही मंदिरात कीर्तन असलं की आवर्जून जाता, म्हणून मी आज आपल्या घरी कीर्तन ठेवलंय खास तुम्हा सगळ्यांसाठी. आता सगळे खुश झालेत कीर्तनाचं नाव ऐकल्यावर आणि पूर्णाजी स्पेशली जास्ती खुश झाल्यात आणि सगळ्यांनी खूप छान रिॲक्शन दिली आहे प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडला कुठेही नाव ठेवण्यासारखी जागा नाहीये. कल्पनाताई विचारतात, कोण आहे कीर्तन करायला. त्यावरती प्रतिमा त्या म्हणतात, खूप नामवंत कीर्तनकार आहेत त्यांना कधीच आपल्या घरी कीर्तन करायचं होतं आणि त्यांचा साथीदार आहे ना, त्याच्या मनात तर आपल्या घराविषयी खूप आपुलकी आहे. सगळे खूप सरप्राईज झालंय, कोण असेल बाबा साथीदार. आता हे सगळं सरप्राईज बघा प्रेक्षकांनो पुढे ओपन झालंय. प्रतिमा त्या म्हणतात, येतच असतील ते, आणि लगेच थोडा वेळ गेलेला दाखवला त्यांनी आणि त्या कीर्तनकार आलेले आहे. प्रतिमा त्या आता सगळ्यांना म्हणतात, आल्या त्या. लगेच पूर्णाजी म्हणतात, ए चला रे सगळे उठा. मग त्या कीर्तनकारांची एंट्री दाखवली आहे. पूर्णाजी आल्या आल्या त्यांना ओळखतात आणि म्हणतात, तुम्ही हबप माधवी उगले माळी ना. त्यावरती या ताई म्हणतात, माधवी ताई, हो हो मीच माधवी. त्यावर सगळेजण यांना नमस्कार करतात. प्रतापराव म्हणतात, माधवी ताई तुमच्या कीर्तनाबद्दल आम्ही खूप ऐकून आहोत. कल्पनाताई म्हणतात, हो ना बाई, मला तर कधीची इच्छा होती तुमचं कीर्तन ऐकायची, आज तो योग जुळून आलाय. सगळेजण खूप हॅपी आहेत प्रेक्षकांनो. आता पुढे बघा, कीर्तन अप्रतिम झालंय. माझ्याकडून मी तुम्हाला जसं जमेल तसं सांगायचा प्रयत्न करते प्रेक्षकांनो. माझ्याकडनं काही चुकलं माकलं तर प्लीज मला माफ करा. कल्पनाताई प्रतिमा त्याला थँक्स म्हणतात. माधवीताई म्हणतात, आभार मानायचे असतील तर कोण्या एका व्यक्तीचे मानू नका, प्रभू श्री रामचंद्राचे आभार माना. जेव्हा भगवंताला वाटतं की आपल्या भक्ताची कान उघडणी करायची आहे, तेव्हा असे युग जुळून येतात. मग सुमन म्हणते, मलाही तुमचं कीर्तन ऐकायचंय, आपण सगळ्यांनी बसून घेऊयात का. माधवीताई म्हणतात, हो हो बसा. तर चला प्रेक्षकांनो, कीर्तन मी माझ्या पद्धतीने तुम्हाला ऐकून ऐकून सांगते बरं का, काही चुकलं तर खरंच माफी असावी. माधवीताई म्हणतात, आज आपण श्री प्रभू रामचंद्राचं नाव घेऊन कीर्तनाला सुरुवात करूया आणि आज मी एकटी कीर्तन करणार नाहीये, माझ्या साथीला कोणीतरी आहे. माधवीताई पुढे सांगतात की मला आज मुलाची साथ लाभणार आहे. तर आता इथे सायलीची एंट्री त्यांनी दाखवली आहे आणि प्रेक्षकांनो पुढे जेव्हा सायली गाईल कीर्तन तेव्हा तुम्हाला सायलीचा फोटो दिसेल. समोर बसणारे जे हे सगळे श्रोते आहेत, पूर्णाजी वगैरे सगळ्यांचे तुम्हाला रिॲक्शन दिसणार आहे. तुम्हाला मध्ये इंटरप्ट न करता मी कीर्तन ऐकवायचा प्रयत्न करते. तर सायलीची एंट्री झाल्यावरती सगळे सरप्राईज होतात आणि स्पेशली अर्जुन खूप खुश होतो. सायली आणि या माधवीताई यांनी आज मन जिंकलेत सगळ्यांचे. प्रेक्षकांनो आज टीव्हीवर ऐकायला अजिबात मिस करू नका हे कीर्तन. सकाळी सकाळी एवढं रिफ्रेश झाल्यासारखं वाटलंय तुम्हाला काय सांगू. आता जेव्हा सायलीची एंट्री झाली आहे तेव्हा कीर्तनाला लगेच सुरुवात झाली आहे आणि कीर्तनाची सुरुवात तर तुम्हाला माहितीच आहे, पांडुरंगाच्या नामाने होते. तर बघा ऐका. सायलीला बघून सगळे सरप्राईज झालेत आणि प्रेक्षकांनो इथे आता कीर्तनाला सुरुवात झाली आहे. आता सायलीने आणि माधवीताईंनी सोबत हरिनामाचं कीर्तनाला सुरुवात केली आहे. तर बघत राहा आणि ऐका. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, बोला पंढरीनाथ भगवान की जय. हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. मंडळी हो, राम नामाची पवाडे, अखंड ज्याची वाचा पडे, धन्य तो एक संसारी, धन्य तो एक संसारी, राम नाम जो उच्चारी.
सायली म्हणते आता पुढे कीर्तन, राम नाम गरजे वाचा, काळ आज्ञाधारक त्याचा, तुका म्हणे राम नामी, कृतकृत्य झालो आम्ही. रामकृष्ण हरी मंडळी, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी प्रभू श्री रामचंद्राच्या नवमी निमित्त निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहू निवासी संत तुकोबारायांचा 4 चरणाचा हा अभंग. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. मंडळी, आजकालच्या या इंटरनेटच्या युगामध्ये प्रभू श्री रामचंद्राचा आणि त्यांच्या कुटुंबाचा आदर्श घेण्याची गरज आहे. माणसामध्ये प्रेम, भाव आणि कुटुंबाच्या विषयी काळजी नाहीशी होत चालली आहे. यात आपल्याला हे पाहायला मिळतंय आणि म्हणूनच प्रभू श्री रामचंद्राच्या विचारांची आज अत्यंत गरज आहे. या विचारांचीच जागा अहंकाराने घेतली आहे. आता सायली पुढे म्हणते, जिथे अहंकार आलाय तिथे मद आलाय, जिथे मद आला तिथे मत्सरही आलाय, जिथे मत्सर आलाय तिथे मोहही आलाय, आणि जिथे मोह आलाय तिथे काम क्रोधही आलेत, आणि या सगळ्या षडरिपूंनी कुटुंबाचा ऱ्हास केलाय असं म्हटलं जातं. पण या षडरिपूंना ज्यांनी धारण केले आहे ते साधारण, आणि ज्यांनी मान्य केलंय ते सामान्य, आणि ज्यांनी या षडरिपूंचा अंत केला, धुवून टाकलं ते साधू, पण ज्यांनी या षडरिपूंचा अंत केला आहे ते ठरलेत भगवंत, म्हणजेच पूर्ण पुरुष प्रभू श्री रामचंद्र. सगळेजण आता नमस्कार करतात. हिंदू धर्म संस्कृती प्रणालीमध्ये विश्वाची विकासात्मक वाटचाल होत असताना 10 अवतारांपैकी एक अवतार म्हणजे प्रभू पूर्ण पुरुष प्रभू श्री रामचंद्र एकवचनी, एक पत्नी, एक बाणी आणि एक नियमी. कुटुंबामध्ये कलह निर्माण होऊ नये म्हणून वडिलांचं वचन पाळणारे, सावत्र आईची इच्छा पूर्ण करणारे आणि फक्त कुटुंबासाठी, कुटुंबाच्या सुखासाठी 14 वर्ष वनवासात गेले ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्र. त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ती म्हणजे कुटुंबासाठी. ती होती म्हणजे त्यागाच्या भूमिकेची आपल्याला, सगळ्या समाजाला, प्रत्येक कुटुंबाला आज गरज आहे. राजवैभवाचा, गादीचा त्याग केला तो फक्त आणि फक्त कुटुंबासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी. ते होते प्रभू श्री रामचंद्र. आणि आजकालच्या या कलियुगामध्ये हा वडिलांविषयीचा आदर, आईविषयी प्रेमाची भावना, कुटुंबाविषयी निष्ठा कुठे पाहायला मिळते का हो? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढे सायली सांगते की हे सर्व पैलू आपल्याला पाहायला मिळतात प्रभू श्री रामचंद्र यांच्या चरित्रामध्ये, पूर्ण पुरुष श्री रामचंद्र यांच्या चरित्रामध्ये. म्हणजे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये या चरित्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मंडळी, कुटुंबातील माणसं कशी असावी तर वळून बघा बंधू लक्ष्मणाकडे. आता इथे त्यांनी अश्विनला दाखवलंय, तर बघा पुढे सायली सांगतेत की पत्नी सीतेसारखी आणि पती प्रभू श्री रामचंद्रासारखे. राजवैभवामध्ये वाढलेली, ऐश्वर्य संपन्न, मोठी पार्श्वभूमी असणारी जनक राजाची कन्या, दशरथ राजाची सून, हिने आपल्या पतीच्या वचनाखातर, कुटुंबाच्या सुखासाठी, पतिव्रत्य धर्म स्वीकारण्यासाठी परमार्थ भोगला, पत्नीव्रत्य धर्म सांभाळण्यासाठी वनवास भोगला. इकडे सीतेने आपल्या कुटुंबासाठी, पतीसाठी वनवास भोगला, तोही आपल्या पतीसाठी आणि कुटुंबासाठी. आणि म्हणूनच सांगावंसं वाटतंय की या देहाचं, या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर मंडळी कर्म चांगले करा. भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलंय, कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मंडळी, पशु का तो पय्या होय पर नर का कुछ न होय, नर कुछ करणी करे तो नर का भी नारायण होय असं म्हटलेलं आहे. आणि नारायण म्हणजेच प्रभू श्री रामचंद्र. रामाचं रामपण अंगीकारण करणे महत्त्वाचं आहे. आणि ते का एकदा अंगीकारलं की जीवनामध्ये रामाचं महत्त्व काय आहे
त्याच्या त्यागाचं महत्व काय आहे, त्याची कुटुंब एकनिष्ठता काय आहे हे कळल्याशिवाय राहणार नाही मंडळी. एकदाचा या नराचा नारायण झाला की जीवनामध्ये आनंदी आनंद आणि हाच आनंद घेऊन पुढे कुटुंबाच्या कुटुंब सुखावतील. सगळेजण हे कीर्तन अगदी डोळे पाणावून ऐकतायत प्रेक्षकांनो. प्रभू श्रीरामाचं चरित्र आहेच पूर्ण त्यागमय, त्यामुळे आता सगळ्यांचेच डोळे पाणावलेत. आता सायली पुढे काही म्हणणार तेवढ्यात त्यांनी हा एपिसोड संपवलाय. आता प्रतिमा त्याच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलंय. प्रेक्षकांनो माफी असावी, मी जसं जमेल तसं तुम्हाला हे कीर्तन ऐकून सांगितलंय. माझ्याकडून चुकलं असेल काहीही तरी प्लीज मला क्षमा करा. कसं वाटलं तुम्हाला हे कीर्तन, आणि आज टीव्हीवर बघायला नक्की विसरू नका. खरं तर मी अगदी मी हे नाही सांगू शकत, मी अगदी छोटासा प्रयत्न केलाय. काही चुकलं असेल तर पुन्हा पुन्हा क्षमा मागते. तर हा एपिसोड त्यांनी इथेच संपवलाय. टीव्हीवर बघायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सायली रविराजांना म्हणते, रविराज काका, माझ्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार या दोन्ही कुटुंबामध्ये दरी येणार असेल तर मी या संसाराचा त्याग करायला तयार आहे. कीर्तन हे संसाराचा आरसा आहे असं म्हणतात. मी तुमच्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी त्याग करायला तयार आहे. आता ती तिथून निघून जात असते तेव्हा रविराज तिला थांब असं म्हणतात. तर प्रेक्षकांनो मला आता उत्सुकता आहे की रविराज सायलीला काय उत्तर देतील. तुम्हालाही उत्सुकता आहेच ना. खूप सुंदर अप्रतिम असा प्रोमो दाखवलाय, कुठेही नाव ठेवायला जागा नाही. आता हे कीर्तन ऐकून सुभेदारांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला तर खूप छान होईल. काय वाटतं तुम्हाला मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा एपिसोड फॅब्युलस होता, फॅन्टॅस्टिक होता, यात काही शंका नाही. प्रेक्षकांनो लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, आणि कसा वाटला भाग मला नक्की आवर्जून सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.